पुण्यातील स्वारगेट शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। पुणे पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावर आहेत, तर आरोपीला शोधून देणाऱ्याला आता 1 लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं। स्वारगेट स्थानकातील बस फॉरेन्सिक तपासणीसाठी आता पाठवण्यात आलेली आहे। लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे। पुणे स्वारगेट बस स्थानकातील एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणी राज्यभरात आता संतापाची लाट पसरलेली आहे। यासोबतच विद्येच्या माहेरघरात दिवसेंदिवस अशा पद्धतीचे हे सगळे प्रकार वाढत चालले आहेत आणि गुन्हेगारी देखील वाढत चालली आहे। त्यामुळे आता नागरिक भयभीत झालेले आहेत। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी या संदर्भात संताप व्यक्त करत आरोपींना कडक शासन करण्याचे आदेश दिलेत। याबरोबरच मुख्य आरोपीच्या शोधासाठी रात्रीच पुणे पोलिसांची पथकं रवाना झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तर पीडित तरुणीच्या वैद्यकीय अहवालावरून तिच्यावर 2 वेळा अत्याचार झाल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय महिला आयोगासह मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतलेली आहे। तर स्वारगेट बस डेपो प्रशासनानं पोलिसांना गेल्या महिन्यातच सुरक्षा पुरवण्यासंदर्भात पत्र लिहिलं होतं, मात्र पोलिसांनी मनुष्यबळाच्या कमतरतेचं कारण देत पोलीस सुरक्षा पुरवली नाही, अशी देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे। आता या प्रकरणी मुख्य आरोपी दत्ता गाडे फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। या प्रकरणानंतर स्वारगेट बस स्थानकातील 23 सुरक्षा रक्षकांना तातडीनं निलंबित करण्यात आलेलं आहे। तर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेवर अनेक गुन्हे दाखल आहेत। शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगरमध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तो लुबाडायचा, त्या संदर्भातले काही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्यानं लुटलेलं आहे। आरोपीला पकडून देणाऱ्याला आता 1 लाख रुपयांचं बक्षीस हे जाहीर करण्यात आलंय। 13 टीम आहेत ज्या ह्याच्यावरती वर्कआउट करत आहेत। क्राईमच्या 8 आहेत, झोनच्या 5 टीम आहेत आणि 2 डीसीपी आहेत, क्राईम डीसीपी आणि आम्ही स्वतः हे सगळा तपास मॉनिटर करत आहोत याच्यामध्ये आणि टीम रात्रंदिवस याच्यावरती काम करत आहेत। त्याचबरोबर माननीय आयुक्त सरांनी आता 1 लाखाचं बक्षीसही याच्यावरती डिक्लेअर केलेलं आहे की जर कुणी कारण तो आजूबाजूच्या परिसरात वगैरे गावाच्या फिरत असेल तर लोक त्याला पकडून देऊ शकतात। या दृष्टीने 1 लाखाचं बक्षीसही त्याच्यावरती डिक्लेअर केलेलं आहे। माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय, विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरत आहेत। हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतो। महाराष्ट्रामध्ये शिवशाही संपलेली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये जे घडलं ते आहे। शिवशाही संपली, पेशवाई त्या ठिकाणी आलेली आहे, नैतिकता संपलेली आहे आणि नैतिकतेच्या हिशोबानं कोणीही वागायला तयार नाही। आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय होम मिनिस्टर याच्यावर काय करतायत हे आता आम्हाला बघायचं आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते खूप जरा ओरडणारे ते आता काय शांत झाले, पदं मिळाले, कोणी आमदार झाले, आता त्यांना बोलायची काही गरज नाही आहे। इथं लोकांचा जीव जातो आहे, इथं महिलांवर अशा प्रकारचे अन्याय होत आहेत। एसटी डेपोमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि सगळेजण आंधळे झाल्यासारखे वागत असतील तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवा। जवळपास 8 टीम या त्याला शोधण्यासाठी गेलेल्या आहेत। कुठल्याही क्षणी त्याला अटक होईल आणि जी शिक्षा कठोरात कठोर जी शिक्षा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की लवकरात लवकर हा खटला चालवून असल्या हरामखोरांना अजिबात सोडता कामा नये याची भूमिका आमची सुद्धा आहे। सोडलं जाणार नाही, लवकरात लवकर पकडला जाईल आणि त्याला शिक्षाही होईल। आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत, त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे ती शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे। हीच आमची मागणी राहील, कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहोत। माझं संपूर्ण एसटी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व एसटी स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करतोय की जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत, तत्परतेने चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील. पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेतील. महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला माझा तर पूर्ण विश्वास आहे. निश्चितपणे जे आहे ते या प्रकरणाला छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही. आणि सरकार सुद्धा जे आहे या सगळ्याच्या मध्ये जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आदेश देत आहेत. कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत. त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असं पूर्वी झालेलं आहे का, ते होत होतं का नाही, आणि ते जर होतं तर मग लोक गप्प कसे बसले, पोलीस गप्प कसे बसले, हा सगळ्यात मोठा विचित्र प्रकार आहे. आणि या सगळ्याची जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे असे सगळ्यांचीच मागणी आहे. मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत, अजितदादा लक्ष घालून आहेत. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत. आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल, कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत. अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही. आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.